बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार, सामाजिक सलोख्याची ऐशी तैशी. हे दृश्य आहे बीडच्या मुंढेवाडी गावातलं. मंदिराच्या पारावर जमलेले हे गावकरी. तिथं सुरू आहे एका समाजाची बैठक. या बैठकीत दुसऱ्या समाजावर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं जात आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. बीडमधल्या बैठकीमध्ये काय ठरलं एक नजर टाकूया. दुसऱ्या समाजाच्या दुकानात जायचं नाही, दुसऱ्या समाजाच्या महाराजाला कीर्तनाला बोलवायचं नाही, त्यांच्या चहाच्या टपरीवर, बिअर बार, हॉटेल, मेडिकलमध्ये सुद्धा जायचं नाही. जो कोणी या नियमाचं उल्लंघन करेल त्याला 5,000 रुपये दंड ठोठावला जाईल अशी घोषणा लाऊडस्पीकरवरून करण्यात येत होती. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी जोरदार आंदोलन केलं. त्यामुळे सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतरच गावागावात दोन समाजांमध्ये दुहीचं बीज पेरलं गेल्याची चर्चा सुरू आहे. या व्हिडिओची पुष्टी करण्यासाठी G24 तासची टीम मुंढेवाडी गावात पोहोचली. त्यावेळी गावकऱ्यांनी काय सांगितलं तुम्हीच पहा. विशेष म्हणजे त्याच्यात आमची काहीच भावना नाही. काही प्रकरण नांदूरला घडलं त्याच्यात त्या नांदूरच्यानीच बघायचं ना, तिथल्यानीच इथल्यानी जायची गरज नाही. त्याच्यामुळे ही वातावरण वाढलेली ही. आणि आमच्या भावना काहीच नाही तसल्या. मराठा आणि हे सगळं संघर्ष चांगलं होतं पहिलं. मग आता काय बिघडलंय? आता बी काय नाही. हे वाद ते व्हिडिओ वगैरे व्हायरल होते तुम्हाला माहित झाले? नाही मोबाईलच नाही माझ्याकडे. तर एका समाजाच्या बहिष्कारामुळे दुसऱ्या समाजाच्या व्यवहारावर कसा परिणाम झाला याची ही माहिती G24 तासनं नांदूर फाटा परिसरातून जाऊन घेतली. तसं पाहिलं तर म्हणजे वैयक्तिक आमच्या जीवनावर काय परिणाम नाही, पण कसे साईडच्या जीवनावर बी समजा बिझनेसवाल्यावर परिणाम व्हायला नको होऊन जा. पहिलं व्यवसाय भरपूर चालायचे, आता या ताणतणावामुळे व्यवसायावर परिणाम झाला. दरम्यान मुंडेवाडीतल्या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेत बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर स्वतः गावात पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांची चर्चा करून त्यांची समजूत काढली. गावात आल्यानंतर पूर्ण लक्षात आलं की ह्या जो व्हिडिओ आहे हा एक उत्साहाच्या भरामध्ये कोणीतरी बोललेला आहे आणि त्याला गावकऱ्यांनी काही एकमताने काय मान्यता दिलेली नाही. आणि साधारणतः 15 दिवसापूर्वीचा व्हिडिओ, 15 ते 20 दिवसापूर्वीचा. आणि या व्हिडिओ या 15-20 दिवसामध्ये गावकरी त्या नांदूर फाटा गावामध्ये जात आहेत, येत आहेत, तिथे व्यवहार करतायत मुंडेवाडीचे लोक. गावागावात निर्माण झालेली ही सामाजिक दुही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभणारी नाहीये. जातीपातीच्या संघर्षातून हाती काहीच लागणार नाही. उलट गावागावात जातीय सलोखा नांदावा यासाठी सगळ्यांनी एकोप्यानं राहण्याची गरज आहे. विष्णू बुर्गे, G24 तास, बीड.